बोलताना तुमच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट होते. तुम्ही आज वाईट प्रवृत्तीचा नाश करायला या ठिकाणी आलेला आहेत, काय सांगाल? आजचा कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम होता आणि आपण बघताय की नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाईट प्रवृत्ती फोफावलेल्या आहेत. तेव्हा इथे माननीय माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि सर्वपक्षीय नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. नांदेड शहरामध्ये ज्या ज्या वाईट प्रवृत्ती गेल्या 70-75 वर्षामध्ये फोफावल्या आहेत आणि त्याला जबाबदार असलेले लोक, त्यांना पाठबळ देणारे लोक, यांचा नाश करण्यासाठी खरं म्हणजे सर्वांनी एकत्र येण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झालेली आहे. आणि निश्चित येत्या काही दिवसामध्ये नांदेडकर अशा रावणांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. नेमका रोख नको नाही, नांदेडमधल्या सगळ्याच लोकांना सत्प्रवृत्ती माहीत आहेत, दुष्प्रवृत्ती माहीत आहेत. लोक त्रस्त आहेत. लोकांना रस्त्यानं वाहनं नेता येत नाहीत. सार्वजनिक वापराच्या सर्व जागा नांदेड शहरातल्या विकून टाकलेल्या आहेत खाजगी बिल्डरांना. कला मंदिरसारखं एक मोठं आमचं सर्वसामान्यांसाठी, कलाकारांसाठी, त्यांना रिहर्सल करण्यासाठी, त्यांच्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी नाटकं असतील, मोठमोठ्या संगीत रचना याच्यासाठी असलेलं ते सुद्धा बिल्डरांच्या घशात घातलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांना माहीत आहे की हे सर्व कोण करतं आहे. महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून कोणाच्या अखत्यारीत आहे. निश्चित जनता या सर्व लोकांच्या विरोधात एक दिवस रस्त्यावर उतरणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पण असणार. जरांगे पाटलांनी सांगितलं की दिवाळीपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. कर्ज येत आहे ओला शेतकऱ्यांचा, निवडणूक होऊ देणार नाही असं निश्चित सरकारची सुद्धा भावना आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. पिकं 4-4, 5-5 दिवस पाण्याखाली होती आणि एकही रुपया आता शेतकऱ्यांना मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी NDRFच्या दुप्पट पैसे देण्याचा निर्णय घेतला होता, ही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मी केलेली आहे. आणि निश्चित एक संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. ते निश्चित याच्या संदर्भामध्ये येत्या काही दिवसात निर्णय घेतील आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करतील.